नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता चौथी मंथन विषय गणित घटक 3 अपूर्णांक उपघटक 2 समच्छेद अपूर्णांक लहान मोठेपणा चढता उतरता क्रम बेरीज व वजाबाकी व्यवसाय 20 प्रश्न पहिला, खालीलपैकी कोणत्या पर्यायातील अपूर्णांकांचा उतरता क्रम अयोग्य आहे? मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे उतरता क्रम आणि तो कसा विचारलाय? अयोग्य. मित्रांनो, या ठिकाणी एकूण 4 पर्याय आपल्याला दिलेले आहेत. पर्याय क्रमांक अ. आता अपूर्णांकाचा उतरता क्रम म्हणजे काय? तर मोठ्या अपूर्णांकाकडून आपल्याला यायचं आहे लहान अपूर्णांकाकडे. आता पर्याय क्रमांक अ चा जर विचार केला तर मित्रांनो हे आहे समान अंश असलेले अपूर्णांक. मग आता समान अंश असलेल्या अपूर्णांकामध्ये आपल्याला सगळ्यात अगोदर मोठा अपूर्णांक हवा. उतरता क्रम म्हणजे मोठ्याकडून लहानकडे. मग आता समान अंश असलेल्या अपूर्णांकामध्ये ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा तो मित्रांनो असतो लहान अपूर्णांक. मग आपल्याला मोठा अपूर्णांक 1 नंबरला हवा होता, म्हणून पर्याय क्रमांक अ हा मित्रांनो चुकीचा आहे. आपण जर गेलो पर्याय क्रमांक ब कडे तर 7/10, 5/10 आणि 3/10 मित्रांनो हे आहे समच्छेद अपूर्णांक. मग आता समच्छेद अपूर्णांकामध्ये ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा तो मोठा अपूर्णांक आणि ज्या अपूर्णांकाचा अंश लहान तो लहान अपूर्णांक. मग या ठिकाणी उतरता क्रम म्हणजे काय? मोठा अपूर्णांक लहान आणि लहान. म्हणजे मित्रांनो 7/10 मोठा आहे त्यापेक्षा लहान 5/10 आणि त्यापेक्षा लहान 3/10 म्हणजे पर्याय क्रमांक ब बरोबर आहे. त्यानंतर आहे पर्याय क्रमांक क 9/17, 7/17 आणि 4/17 म्हणजे मोठा अपूर्णांक लहान अपूर्णांक आणि लहान अपूर्णांक. समच्छेद अपूर्णांकामध्ये ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा असतो तो मोठा अपूर्णांक असतो. मग 9/17 मोठा आहे त्यापेक्षा लहान, 7/17 त्यापेक्षा लहान, 4/17. मित्रांनो पर्याय क्रमांक क सुद्धा उतरता क्रम बरोबर आहे. आणि त्यानंतर आहे पर्याय क्रमांक ड. मित्रांनो 2/11 त्यानंतर 6/11 आणि 3/11. आता हे आहेत समान अंश समच्छेद अपूर्णांक. मग समच्छेद अपूर्णांकामध्ये ज्या अपूर्णांकाचा अंश लहान तो मोठा असतो समच्छेद अपूर्णांकामध्ये ज्या अपूर्णांकाचा अंश लहान असतो तो लहानच अपूर्णांक असतो. मग आता लहान त्यानंतर पुन्हा मोठा आला त्यानंतर पुन्हा त्यापेक्षा लहान अपूर्णांक आला. म्हणजे मित्रांनो पर्याय क्रमांक ड हा या ठिकाणी चुकीचा आहे. उतरता क्रम या ठिकाणी बरोबर दिलेला नाहीये. आपल्याला विचारलंय अपूर्णांकाचा उतरता क्रम अयोग्य. योग्य म्हणजे बरोबर, अयोग्य म्हणजे चुकीचा. मग चुकीचा उतरता क्रम कुठे दिलेला आहे? पर्याय क्रमांक अ आणि ड मध्ये. म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 फक्त अ आणि ड. प्रश्न दुसरा, खालीलपैकी चुकीची मांडणी कोणती आहे? मित्रांनो अपूर्णांकाचा लहान मोठेपणा या ठिकाणी दिलेला आहे. पर्याय क्रमांक अ आहे 13/29 आणि 19/29 हे आहेत समच्छेद अपूर्णांक. समच्छेद अपूर्णांकामध्ये ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा असतो तो मोठा अपूर्णांक असतो. ज्या अपूर्णांकाचा अंश लहान असतो तो लहान असतो. मित्रांनो पर्याय क्रमांक आता हे 13 काय आहेत तर 13 लहान आहे. हा अपूर्णांक लहान हवा होता. या ठिकाणी हे जे चिन्ह दिलेलं आहे ते चुकीचं आहे. म्हणून पर्याय क्रमांक अ याची जी मांडणी आहे मित्रांनो ती चुकीची दिलेली आहे. पर्याय क्रमांक अ चुकीचा आहे. त्यानंतर पर्याय क्रमांक ब आहे 8/15 आणि 10/15. मित्रांनो समच्छेद अपूर्णांक आहे. ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा तो मोठा, ज्या अपूर्णांकाचा अंश लहान तो लहान. म्हणजे 10 मोठे आहे 8 लहान आहे. चिन्ह या ठिकाणी बरोबर दिलेलं आहे म्हणून पर्याय क्रमांक ब बरोबर आहे. मित्रांनो पर्याय क्रमांक क आहे 7/9 बरोबर 9/7. आता या ठिकाणी दोन अपूर्णांक या ठिकाणी सारखे असेल तर अंश आणि छेद सारखे सारखे असायला हवे होते. मग एकाचा अंश आहे 7 दुसऱ्याचा अंश आहे 9. एकाचा छेद आहे 9 दुसऱ्याचा छेद आहे 7. म्हणजे मित्रांनो ही मांडणी चुकीची आहे. पर्याय क्रमांक क चुकीचा आहे. आणि त्यानंतर सर्वात शेवटी पर्याय क्रमांक ड 4/21 आणि 4/28. मित्रांनो हे आहे समान अंश असलेले अपूर्णांक. समान अंश असलेल्या अपूर्णांकामध्ये ज्या अपूर्णांकाचा अंश लहान असतो तो मोठा अपूर्णांक असतो. मित्रांनो 21 हे लहान आहे म्हणजे हा अपूर्णांक बरोबर मोठा दिलेला आहे. म्हणजे पर्याय क्रमांक ड बरोबर आहे. आपल्याला प्रश्न विचारलाय चुकीची मांडणी कोणती? अ आणि क ही चुकीची मांडणी आहे. म्हणून
दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 फक्त अ आणि क. प्रश्न नंबर 3 6/11, 5/11, 8/11, 4/11 व 7/11 या अपूर्णांकातील सर्वात लहान व सर्वात मोठ्या अपूर्णांकातील फरक किती? मित्रांनो, समच्छेद अपूर्णांक आहे. अपूर्णांकातील फरक म्हणजे आपल्याला वजाबाकी करायची आहे. मोठ्या अपूर्णांकातून लहान अपूर्णांक आपण वजा करणार. सर्वात मोठा अपूर्णांक आहे 8/11. 8/11 वजा सर्वात लहान आहे 4/11. मग आता वजाबाकी फक्त अंशाची होणार. 8 वजा 4/11. 8तनं 4 गेले, खाली राहिले 4 आणि छेदस्थानी 11 असेच, म्हणजे 4/11 हे आपलं उत्तर आहे. तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 4/11. प्रश्न नंबर 4 8/9 अधिक 4/9 बरोबर चौकट/9 अधिक 7/9 या उदाहरणात चौकटीच्या जागी कोणता अंक येईल? मित्रांनो, ही आहे समानता, म्हणजे बरोबर चिन्हाच्या उजवीकडे जेवढं उत्तर असेल तेवढंच उत्तर डावीकडे यायला पाहिजे. मग आता 8 अधिक 4/9 8 आणि 4 किती होणार? 12 12/9. आणि मित्रांनो, या ठिकाणी ही जी चौकट आहे, आता हे बरोबर चिन्ह आहे, मग चौकटीच्या जागी किती असतील? म्हणजे चौकट अधिक 7 आणि छेद 9. म्हणजे मित्रांनो, चौकटीच्या जागी किती असेल? उत्तर आपलं अंश 12 यायला पाहिजे. छेद 9 बरोबर येणार आहे. मग आता अंश 12 येण्यासाठी 7मध्ये आपल्याला किती मिळवावे लागतील? तर 7मध्ये मित्रांनो आपल्याला 5 मिळवावे लागतील. म्हणजे 5 अधिक 7/9 म्हणजे किती होणार? 7 आणि 5 12 12/9. म्हणजे मित्रांनो, या ठिकाणी 12/9 आले. म्हणजे बरोबर चिन्हाच्या डावीकडे 12/9 आणि बरोबर चिन्हाच्या उजवीकडे सुद्धा 12/9 आले. त्यासाठी आपण चौकटीच्या जागी 5 हा अंक घेतला. म्हणजे चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 5. प्रश्न नंबर 5 19/12 वजा चौकट/12 बरोबर 13/12 या उदाहरणात चौकटीच्या जागी कोणती संख्या येईल? मित्रांनो, 19 मधून किती वजा केल्यानंतर उत्तर 13 येतं? 13/12. तर मित्रांनो, 19 मधून आपल्याला 6 वजा करावे लागतील. म्हणजे चौकटीच्या जागी आपल्याला 6 घ्यावे लागेल. म्हणजे 19 मधून 6 गेले, खाली राहिले 13. 13/12 म्हणजे चौकटीच्या जागी आपण घेणार 6. म्हणजे 5व्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 6. प्रश्न नंबर 6 37/15 वजा 13/15 बरोबर 20/15 अधिक म. तर म च्या जागी कोणता अपूर्णांक येईल? मित्रांनो, 37/15 वजा 13/15 बरोबर, मित्रांनो, ही आहे समानता. बरोबर चिन्हाच्या डावीकडे जेवढं उत्तर असेल तेवढंच उत्तर उजवीकडे असणार आहे. 20/15 आणि पुढे आपल्याला प्लस दिलंय आणि म दिलंय. मग म च्या जागी कोणता अपूर्णांक येणार आहे? मग आता 37 वजा 13 आणि छेद 15. मग 37 मधून 13 गेले, खाली किती राहणार मित्रांनो? 3तून 1 गेला, खाली राहिले 2 आणि या ठिकाणी 7तनं 3 गेले, खाली राहिले 4 म्हणजे 24/15. म्हणजे बरोबर चिन्हाच्या डावीकडे किती उत्तर आलंय? तर 24/15. मग आता हे 24/15 कुठं आलं पाहिजे? बरोबर चिन्हाच्या उजवीकडे सुद्धा. म्हणजे 20मध्ये मित्रांनो आपल्याला या ठिकाणी बेरीज आहे. मग 20मध्ये किती मिळवावे लागतील? तर मित्रांनो, आपण पर्यायांकडे जर बघितलं तर आपल्याला 4/15 मिळवावे लागतील. म्हणजे 4/15. मग काय होणार? 20 अधिक 4/15 म्हणजे 20 आणि 4 24. 24/15 म्हणजे ही समानता बरोबर होते. बरोबर चिन्हाच्या उजवीकडे सुद्धा तेवढंच उत्तर आलं. म्हणजे म ची किंमत आपण 4/15 घेणार. म्हणजेच 6व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 4/15. प्रश्न नंबर 7 18/6 हा अपूर्णांक मोठा आहे 15/21 पेक्षा. तर पुढीलपैकी सत्य विधान कोणते? मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात. प्रश्न नंबर 8 दीपकने आपल्या जमिनीत 8/15 भागात आंब्याची झाडे, 3/15 भागात चिंचेची झाडे व बाकीच्या भागात पेरूची झाडे लावली. तर त्याने किती भागात पेरूची झाडे लावली? मित्रांनो, प्रश्न सोपा आहे. आपल्याला फक्त या ठिकाणी अपूर्णांकाची बेरीज करायची आहे. 8/15 अधिक 3/15 या अपूर्णांकाची आपण करणार आहोत मित्रांनो
बेरीज. आता 8/15 कशाचे आहेत तर 8/15 आहेत आंब्याची झाडं आणि 3/15 आहेत चिंचेची झाडं. म्हणजे एकूण किती होणार तर या ठिकाणी 8 + 3/15 म्हणजे 8 आणि 3 किती झाले 11. 11/15 एवढी झाडं मित्रांनो आंब्याची आणि चिंचेची लावलेली आहे. आणि बाकीच्या भागात पेरूची झाडे लावली. म्हणजे मित्रांनो एकूण 15 भाग आहेत, त्यापैकी 11 भागात आंबा आणि चिंच लावली. म्हणजे 15 पैकी 11 गेले, म्हणजे खाली किती राहिले 15तनं 11 गेले, खाली राहिले 4. म्हणजे मित्रांनो 4/15 भागात कशाची झाडे लावली तर पेरूची झाडे लावली. म्हणजे 4/15 मित्रांनो आपलं आहे उत्तर. बघा या ठिकाणी एकूण 15 आहेत, त्यातले 11 भाग कशाचे झालेत आंबा आणि चिंचेचे. 8 आंब्याचे आणि 3 चिंचेचे. मग खाली किती राहिलेत 15तनं 11 गेले, खाली राहिले 4/15 भागात लावली आहे पेरूची झाडे. म्हणजेच 8व्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 4/15. किती भागात पेरूची झाडे लावली तर 4/15 भागात. प्रश्न नंबर 9 8.5/7 चौकट 7.6/7 चौकटीत पर्यायातील कोणते योग्य चिन्ह येईल. मित्रांनो प्रश्न सोपा आहे. आता 8 हे पूर्ण आहेत आणि 7 हे सुद्धा पूर्ण आहेत. आता जो अपूर्णांक आहे त्याचा विचार करू नका. अपूर्णांक आहे 5/7 आणि 6/7. तर मग पूर्णमध्ये जर आपण विचार केला तर मोठं कोण आहे तर 8 मोठे आहे 7 लहान आहे. म्हणजे या ठिकाणी मोठ्या संख्येकडं मोठं तोंड. म्हणजे मित्रांनो 9व्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2. मित्रांनो चौकटीच्या जागी हे चिन्ह येणार, कारण की 8 मोठे आहेत 7 लहान आहे. जो अपूर्णांक आहे त्याचा विचार करण्याची आवश्यकता नाहीये. 9व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न नंबर 10 पोपटरावने घराच्या भिंतींच्या 8/23 भागात पिवळा, 4/23 भागात निळा, 7/23 भागात लाल व उरलेल्या भिंतीच्या भागात सफेद रंग दिला तर सफेद रंग भिंतीच्या किती भागाला दिला. मित्रांनो अपूर्णांकाची या ठिकाणी आपण करणार आहोत बेरीज. 8/23 अधिक 4/23 अधिक 7/23 बरोबर 8 अधिक 4 अधिक 7/23. मित्रांनो या ठिकाणी 8 आणि 4 12, 12 आणि 7 होणार 19, 19/23. तर आता या ठिकाणी 8/23 हा कोणता रंग आहे तर हा आहे पिवळा. त्यानंतर 4/23 रंग कोणता आहे तर निळा. 7/23 हा रंग आहे लाल. म्हणजे मित्रांनो घराच्या भिंतीला 8/23 भागात पिवळा, 4/23 भागात निळा, 7/23 भागात लाल रंग म्हणजे किती रंग दिला तर 19/23. म्हणजे हे 3 रंग किती प्रमाणात दिले तर 23 मधील 9 भाग या ठिकाणी या 3 रंगांनी दिलेला आहे. मग आता उरलेल्या भागाला सफेद रंग दिला. म्हणजे मित्रांनो 23 पैकी 19 भाग संपलेले आहेत आणि उरलेला सफेद रंग आहे. म्हणजे 23 मधून जर 19 गेले तर खाली किती राहणार आहेत मित्रांनो 4. खाली राहणार आहेत 4 म्हणजे 4/23. या ठिकाणी समजून घ्यायचं आहे मित्रांनो एकूण 23 भाग आहेत, त्यातले 19 भाग पिवळा, निळा आणि लाल रंग दिला, उरलेला आहे सफेद रंग. मग उरलेला किती भाग आहे तर 4/23 भागात मित्रांनो सफेद रंग दिला. तर सफेद रंग भिंतीच्या किती भागाला दिला तर 4/23 भागाला सफेद रंग दिला. ते आपण या ठिकाणी 19/23 वर्ण ते समजून या ठिकाणी आपण घेणार, कारण की एकूण आहे 23 मध्ये 19 भाग ऑलरेडी देऊन झालेले आहेत. खाली राहतात 4 म्हणजे 4/23 भागात सफेद रंग दिला. म्हणजे 10व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 4/23. प्रश्न नंबर 11 9/8, 9/12, 9/5, 9/7 यापैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता. मित्रांनो या सगळ्या अपूर्णांकाचा अंश सारखा आहे 9, 9, 9, 9. मग समान अंश असलेल्या अपूर्णांकामध्ये आपल्याला विचारलाय मोठा अपूर्णांक.
समान अंश असलेल्या अपूर्णांकामध्ये ज्या अपूर्णांकाचा छेद लहान असतो तो असतो मोठा अपूर्णांक. मग कोणत्या अपूर्णांकाचा छेद लहान आहे तर 9/5 या अपूर्णांकाचा छेद सगळ्यात लहान आहे 5 आहे, म्हणून हा झाला सगळ्यात मोठा अपूर्णांक. म्हणजे 11व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 9/5. प्रश्न नंबर 12 4/7 4/2 4/6 4/3 4/4 हे अपूर्णांक उतरत्या क्रमाने लावल्यास शेवटून दुसरा कोणता अपूर्णांक येईल? मित्रांनो, हे सगळे आहेत समान अंश असलेले अपूर्णांक आणि या अपूर्णांकाचा आपल्याला लावायचा आहे उतरता क्रम. मग आता आपल्याला समान अंश असलेल्या अपूर्णांकाचा उतरता क्रम लावण्याचा नियम माहिती असायला हवा. समान अंश असलेल्या अपूर्णांकामध्ये आता उतरता क्रम म्हणजे सगळ्यात मोठा अपूर्णांक आपल्याला अगोदर घ्यायचा. मग सगळ्यात मोठा अपूर्णांक कोणता असतो तर समान अंश असलेल्या अपूर्णांकामध्ये ज्या अपूर्णांकाचा छेद लहान असतो तो असतो मोठा अपूर्णांक. मग छेद लहान कोणता आहे तर सगळ्यात लहान छेद आहे 2. हा झाला सगळ्यात मोठा अपूर्णांक. म्हणजे 4/2 हा सगळ्यात मोठा अपूर्णांक आहे. आता उतरता क्रम मोठ्याकडून आपल्याला लहान जायचे, लहानकडे जायचं आहे. म्हणजे 4/2 नंतर 4/3 4/4 5 दिलेला नाही 4/6 त्यानंतर 4/7. या ठिकाणी मित्रांनो आपल्याला प्रश्न विचारला आहे शेवटून दुसरा अपूर्णांक कोणता. तर मित्रांनो हा शेवटून दुसरा अपूर्णांक आहे 4/6. म्हणजे 12व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 4/6. प्रश्न नंबर 13 17/8 चौकट 17/10 चौकटीत पर्यायातील कोणते योग्य चिन्ह येईल? मित्रांनो, हे आहे समान अंश असलेले अपूर्णांक. समान अंश असलेल्या अपूर्णांकामध्ये ज्या अपूर्णांकाचा छेद लहान असतो तो असतो मोठा अपूर्णांक. म्हणजे 17/8 हा मोठा अपूर्णांक आहे. म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी जे चिन्ह येणार आहे ते आहे पर्याय क्रमांक 1. चौकटीच्या जागी मित्रांनो पर्याय क्रमांक 1 मधील चिन्ह येईल. 17/8 मोठा आहे आणि 17/10 लहान आहे. ज्या अपूर्णांकाचा छेद लहान असतो छेद मोठा असतो तो असतो लहान अपूर्णांक. 13व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न नंबर 14 9/9 चौकट 9/7 चौकटीत पर्यायातील कोणते योग्य चिन्ह येईल? मित्रांनो हा अपूर्णांक आहे समान अंश असलेला. समान अंश असलेल्या अपूर्णांकामध्ये ज्या अपूर्णांकाचा छेद मोठा असतो तो असतो लहान अपूर्णांक. म्हणजे मित्रांनो चौकटीच्या जागी येणार आहे पर्याय क्रमांक 2 मधील चिन्ह. 9/9 हा लहान आहे. ज्या अपूर्णांकाचा छेद मोठा तो लहान अपूर्णांक आणि ज्या अपूर्णांकाचा छेद लहान तो मोठा अपूर्णांक. म्हणजे 14व्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2. मित्रांनो या ठिकाणी व्यवसाय 20 संपलेला आहे. यानंतर पुढचा व्यवसाय आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.